करती घोष जय जय क्षमा शांती दया क्षमा शांती बाण भंगे आती
करती घोष जय जयकार जडतील दोषांचे डोंगर तुका म्हणे बडी तुका म्हणे बडी त्याची एक भूमंडळी करती घोष जय जयकार जडतील दोषांचे डोंगर प्रमाणं भवते नितमामकाना नितमं कराभ्याद्रुतेन तस्मा विधातुर्व सत्यं रतनाभिकोश परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रताप पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्याप्रमाणे आपण देवाला नमन केले त्याचप्रमाणे संतांना नमन करू तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ते संत कोण नमो ज्ञानेश्वरा 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 देवा
निवडलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय विश्ववंदनीय हिंदू हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सदैव वैकुंठाला जे गेले आणि पुन्हा सदैव वैकुंठातून मृत्यू लोकात माघारी आले अधिकाष्टपण असणारे संत तुकोबा यांचा 4 चरणांचा अभंग प्रसिद्ध प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा नाम यज्ञ सोहळा, या सोहळ्यातील दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. मज पामरा एक आहे थोर बना पायीची वाहन पायी बरी. जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवरे ऍडव्होकेट आकाश महाराज भोंडवे यांचे असेल व माझ्या आई वडिलांची पुण्य असेल. जे काही चुकीचं निघणार नाही, पण जर निघाले तर माझ्या बुद्धीचा दोष समजून मला माफ करावी. कीर्तनाच्या निमित्ताने जमलेले सर्व टाळकरी, माळकरी, विनेकरी, गावकरी, हार्मोनियमचार्य, साऊंड सिस्टीम वाले, मंडपवाले, स्वयंपाक बनवणारे, आचारी, पंक्तीत जेवणारे, जेवून कीर्तनाला न बसणारे, घरी निघून जाणारे, कीर्तनात येऊन झोपा काढणारे, घरून जुन्या चपला घेऊन येणारे व जाताना दुसऱ्याच्या नवीन चपला घेऊन जाणारे, कसं कोणाचं नाव घ्यायचं राहिलं नको, सगळ्यांचे चरणी दंडवत घालतो. मस्त कहे पायावरी, मस्त कहे पायावरी, मस्त कहे पायावरी. आता येथे एक गंमत झाली. येथे मृदुंगाचा रे महान, येथे गायनाचा रे महान, येथे विनेकरी महान, येथे टाळकरी महान, येथे कीर्तन ऐकायला बसलेले तुम्ही सर्व महान, पण काय करता महाराजचे कीर्तनकारच पडले खूप लहान. ज्योतिविना दिव्याला शोभा नाही, पानाविना झाडाला शोभा नाही, दंताविना हत्तीला शोभा नाही, मृदुंगाविना कीर्तनाला शोभा नाही. जसे ज्याच्या जीवनात आनंदी पंढरीची वारी नाही, त्याच्या जीवनालाच काही अर्थ नाही. नामस्मरण केल्यामुळे काय फळ मिळते? 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्त होते. 2 कोटी नामस्मरणामुळे संपत्ती प्राप्त होते. 3 कोटी नामस्मरणामुळे यश कीर्ती मिळते. 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. 5 कोटी नामस्मरणामुळे काम क्रोधी विकार जातात. 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञान प्राप्त होते. 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होतो. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्मनाश होतो. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियावान कर्म संपतो. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे नामस्मरण जीव करतो तो देव साक्षात्कार होतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले, त्यामुळे रामप्रभूंनी भेट दिली. 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहतो.
मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. सध्याची पिढी हरिपाठात पावल्या खेळायला फुगड्या खेळायला बोलवण्यात येत नाही. गणपती विसर्जनाला डीजे राहा न बोलवता हजर होतील. गाणे पण लय भारी लावतात. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही का बाई? हा काय प्रकार? पागल झालाय काय? ते आता एक नवीन गाणं आलंय. मी बोला तुम्ही त्याच्या पुढचं बोला. आप्पाचा विषय लय. आप्पा जोड क्रेडिटचं. 70 वर्षाचं म्हातारं म्हणतं आमच्या पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकमुक बघते चांगला कसा टुकमुक बघते चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती आणला. चला विनोदाचा भाग सोडा. भगवंताने हा नरदे आपल्याला कशासाठी दिला सांगा मावशी? हो काका सांगा. तर भगवंताने हा नरदे आपल्याला देव दिला देव बदला गोमटा. 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 देवेला देह भजन गोमटा. देवेला देह भजन गोमटा. ओ देवेला देह भजन गोमटा. 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 गोया झाला माझा बाधिकेला. गोया झाला आता बाधिकेला. बाधिकेला. गोया झाला माझा बाधिकेला. बाधिकेला. गोया झाला आता बाधिकेला. बाधिकेला. देव दिला देव भजन गोमटा. 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 देवे दिला देह भजन गोमटा. तोया झाला बाधा बाधिकेचा. देवाने हा नरदे आपल्याला भजन करण्यासाठी कीर्तन करण्यासाठी दिला. आपण त्याचा वापर भोजन करण्यासाठी करतो. हा देह कोणत्या कामी लावायचा तर आपण अशासाठी लावतो. खाण्यासाठी झोपण्यासाठी आणि भोजनासाठी. खरं बोला झोप हा आपला आवडीचा विषय. माझ्या समोर बसलेले 70% लोक झोपाळू आहेत. त्यातले काही काहीतरी इतकेच झोपाळू आहेत नरड्यात येऊस्तर खातात आणि तिथे लाडू पडतात. चला महाराज झोपेचे किती प्रकार सांगा? पहिली साखर झोप, दुसरी ढाराडूर झोप, तिसरी चक्री झोप, चौथी बावचाडी झोप, पाचवी खोल्या बदली झोप, सहावी गाव बदली झोप, सातवी तोंडाची झोप आणि आठवी डोळे उघडी झोप. चला पहिली साखर झोप. हो इतकं गाव झोपते. रात्रच्या घरात चोर घुसून अख्खं घर लुटून नेतात तरी याला जाग
येत नाही याला म्हणतात साखर झोप. दुसरी ढाराडूर झोप, रात्रभर कुंभकर्ण घोरल्यावानी घोरतय. हो किती घोरावं लोकांनी, अख्ख्या गावाला झोपून देत नाही काही. तिसरी चक्री झोप, रात्रभर गोदाडीत गरा 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 फिरते. त्याचं झोपताना डोकं असतं पूर्वीकडे, झोपेतून उठलं की डोकं असतं पश्चिमेकडे. चौथी बावचाडी झोप, बऱ्याच लोकांना सवय असते अशी. एकाला स्वप्न पडलं, स्वप्नात त्याचं तोंड कुत्रं चाटत होतं. हे त्या स्वप्नातल्या कुत्र्याला आरडते, ए हट, ए हट, ए हट. शेजारी बायको झोपलेली, बायकोला वाटलं मलाच म्हणते की काय हाड. उठली आणि 3 दिल्या थोबाडीत ठेवून. परत त्या सवारानं त्याला तेच स्वप्न पडलं. हे परत त्या कुत्र्याला आरडते, ए हट, ए हट, ए हट. आता हे म्हणत होत ए हाड, ए हाड. तरी स्वप्नातलं कुत्र काय ऐकायला तयार होईना. आता याने स्वप्नातल्या कुत्र्याला जोरात लाथ घातली. आता ती लाथ स्वप्नातल्या कुत्र्याला लागण्याऐवजी शेजारी झोपलेल्या बायकोच्या कंबरड्यात घातली. जशीच काट्यावरून खाली पडली, एका रक्त्यात कुबा मोडला. ही असते बावचडी झोप. पाचवी खोल्यामधली झोप, झोपते एका खोलीत आणि उठते दुसऱ्या खोलीत. 6वी गावातली झोप, रात्रशात चालत निघते, झोपते या गावात उठते दुसऱ्या गावात. 7वी तोंडवासी झोप आणि 8वी डोळे उघडी झोप. हा झोपेचा प्रकार जरा बरा आहे. एकाला डोळे उघडे ठेवून झोपायची सवय होती. त्याच्या घरात घुसले चोर. चोराला वाटलं जागच आहे की काय. चोर म्हटला, माझ्या जवळ आहे ते पण घ्या, पण मला मारू नका. विठ्ठल माझ्या समोर झोपल्यात काय कीर्तनात डोळे उघडे ठेवून. अरे झोपा, अरे तुम्ही जरी झोपले तरी आहे ना मी तुम्हाला उठवायला. विठ्ठल लोक किती सांगतील तरी नाही ऐकत. आळंदी पंढरीची वारी करा म्हटलं तरी नाही कळत लोकांना. दान धर्म करा म्हटलं तरी नाही कळत. आपल्या बाबतीत प्रेमाचा भाव असला तर तो देव गरिबाच्या झोपडी देतो, पुष्टी पोरं खातो, वानर सेना सबक घेऊन वानरांना उच्चमान देतो, परिटाला देखील दर्शन देतो. फक्त कळायला पाहिजे हा देव आपल्याला कशासाठी मिळाला. पशु पक्ष्यांना हा देव मिळाला नाही, तो कळाला सुद्धा नाही. इंद्रजित देव यांना या देहाचे महत्व कळाले, म्हणून त्या हा देव मिळावा अशी इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छित ती देवा, 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 स्वर्गीचे अमर इच्छित ती देवा,
इच्छिताची देवा मृत्यू लोकी बाबा जन्मा पण त्यांना हा देह त्यांचे पुण्य संपल्याशिवाय मिळणार नाही. त्यांचे पुण्य संपले की हा देह त्यांना मिळेल याची खात्री नाही. पशु पक्षी कीटक यांचा पण देह मिळू शकतो. साधू संतांना हा देह मिळाला व कळाला सुद्धा, कारण त्यांनी या देहाचा प्रत्यक्ष परमार्थाकरिता खर्च करून मुक्त झाले. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनाम झाले कृतकृत्यनाथ. मात्र काही बहुतांशी मूर्ख माणसांना हा देह मिळाला पण कळाला नाही, कारण ते देहाचा वापर अन्नापायी करतात. म्हणून वस्तू मिळणे आज महत्व नाही, ती कळणे महत्वाचे आहे. तुकोबाला एक दृष्टांत देतात. एका मेंढपास एक चिंतामणी सापडला, पण तो न कळल्यामुळे त्याने आपल्या आवडत्या शेळीच्या गळ्यात बांधला. रस्त्याने जात असलेल्या शेळीच्या गळ्यात चिंतामणी पाहिला. तो मेंढपास म्हणाला, आपण शेळीच्या गळ्यात बांधलेला दगड 10 रुपयास देणार का? मेंढपाळ म्हणाला, बायकोला विचारतो. बायको थोडी हुशार होती. संसारात दोघे हुशार असले तर जमत नाही, भांडण होण्याची शक्यता असते. संसारात दोघे बुद्धू असले तर संसार रस्त्यालाच येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मेंढपाळ थोडा बुद्धू होता. बायकोने विचारले, किंमत कोणी केली? मेंढपाळ म्हणाला, या माणसाने. बायको म्हणाली, हा मणी 10 रुपयास द्यायचा नाही. रत्नपारती बोलला, 100 रुपये देतो, 1000 रुपये देतो, 10,000 रुपये देतो. शेवटी मेंढपाळ व बायको म्हणाले, हा मणी द्यायचा नाही. रत्नपारथ्याला आपल्या अज्ञानाची कीव आली आणि तो म्हटला, हा मणी सामान्य नाही, यापासून जे पाहिजे ते मिळेल. का चिंतामणी आली हाती, सदा विजवृत्ती काळी मनोरथी आशा. तैसा मी झालो पूर्ण सिनोरती, ज्ञानदेव म्हणे. पण त्याचे महत्व न कळल्यामुळे तुम्ही या शेळीच्या गळ्यात बांधला आहे. तुका म्हणे चिंतामणी शेळी गळा पावे अवकाळ म्हणून हा देह चिंतामणी आहे. तुकोबालाही सांगतात, इतका अनमोल देह मिळाला तो आपण भगवंताच्या नामस्मरणात घ्यावा. साधू संतांना शूरवीरांची पदवी दिली जाते. आम्ही कोण आहोत तर आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत. हेच तुकोबराया अभंगाच्या प्रथम चरण. वीर विठ्ठलाचे वीर विठ्ठलाचे
विठ्ठलाचे गाडे कलिकाळ पाया पडे. आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत. शिवरायांना ती 9 वर्षाची असताना ज्यांनी उपदेश केला, राजे तुम्ही शस्त्र हाती घ्या, आम्ही शास्त्र हाती घेतो, आपण दोघे मिळून या मातीत हिंदी स्वराज्य निर्माण करू, हिंदी स्वराज्य निर्माण करू. परिणाम तुकोबारायांचा उपदेश होता शिवरायांना. संतांचे शब्द कधी फेल जात नाही. ते संत म्हणजे काय, आपल्या गावचा भिकू पाटील होता काय? सकाळी एक बोलते, दुपारी दुसरं, संध्याकाळी काय बोलते तेच विसरून जाते. विठ्ठल नाहीतर आताचे शिष्य आणि गुरु बघा. शिष्य गुरुजींना म्हणते, गुरुजी चुना आहे का चुना? हो, गुरुजींना चुना मागणारी शिष्य पोत्यात घालून आणली पाहिजे. महाराज एका गुरुने एका शिष्याला 10 रुपये दिले आणि सांगितले, हे घे 10 रुपये, गावात जा आणि 10 रुपयाचे पेढे विकत घेऊन ये. आता हा मुलगा आपल्याच गावातला होता, तो जरा खतरनाक होता. त्याने गुरुजींकडून 10 रुपये घेतले आणि बाजारात गेला. तो दुकानदाराला म्हटला, काका मला 10 रुपयाचे पेढे द्या. खाली बसलेले नीट लक्ष द्या. दुकानदाराने त्याला 3 पेढे दिले. किती पेढे दिले? 3. आता त्याने विचार केला, पेढे कसे आहेत म्हणून खाऊन बघू. त्याने त्या 3 पेढ्यातला एक पेढा उचलला आणि खाऊन बघितला. आता किती पेढे शिल्लक राहिले? परत पुढे चालत चालत गेल्यावर त्याच्या मनात विचार आला, अरे मी घरी गेल्यावर गुरुजी मला एक पेढा देणारच. तर त्याने त्या 2 पेढ्यातला एक पेढा उचलला आणि पटकन तोंडात टाकला. आता तर त्याला लयच भारी चव लागली. आता किती पेढे शिल्लक राहिले? आता शिल्लक राहिलेला एक पेढा त्याने गुरुजींसमोर ठेवला. गुरुजी म्हणाले, 10 रुपयाचा एकच पेढा आला का? शिष्य म्हटला, 3 आलते. गुरुजी रागावले, सांग म्हटलं बाकीचे 2 पेढे कुठे गेले? शिष्य म्हटला, गुरुजी एक घेतल्याबरोबर खाऊन बघितला कसा आहे म्हणून, आणि दुसरा तुम्ही मला घरी आल्यावर दिला असता म्हणून तो पण रस्त्यातच खाल्ला, आणि तिसरा तुमच्या समोर ठेवला आहे. असं गुरुजी रागावले, सांग म्हटले पेढे कसे खाल्ले? असं म्हटल्याबरोबरच शिष्याने गुरुजींसमोरील पेढा उचलला आणि पटकन तोंडात टाकला आणि म्हणला, असे खाल्ले. आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत. महाराष्ट्र वीरांची भूमी आहे, ज्यांनी तत्वाकरिता जीवन वाहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रणवीर तानाजी मालसुरे, दानवीर कर्ण, धर्मवीर संभाजी महाराज, क्रांतीवीर नाना पाटील, महावीर जैनांचे गुरु. वीरांचे अनेक प्रकार आहेत, पण ज्ञानोबारायांनी विषयापासून इंद्रिया ताब्यात ठेवली म्हणून त्यांना वीर म्हटले आहे. तत्वाकरिता 5 दृष्टांत वापरले आहेत. तैसे विषयांचे घर, इंद्रिया सांडिती थोर, युगांतु होय वीर विराग साती. सामान्य माणसंही इंद्रियाच्या ताब्यात असतात, मात्र संतांच्या ताब्यात इंद्रिय असतो. तो कुत्रा मालकाच्या ताब्यात असतं, पण मालक कुत्र्याच्या ताब्यात नसावा. तो काळ हे आमच्या संतांना घाबरतो. काळ हा कुत्र्यासारखा आहे आणि त्या कुत्र्याचा मालक हा भगवान परमात्मा आहे. विठ्ठल एक उदाहरण सांगतो, नीट लक्ष द्या. रामभाऊ रस्त्याने जात असताना एका गावात एका वाड्यासमोरचं कुत्र रामभाऊवर धावलं. महाराष्ट्र कुत्र इंग्रजी नव्हतं तर गावठी होतं. इंग्रजी कुत्र्या संग गाडीत हिंडते. त्याला खायला बिस्किट, झोपायला गादी, आंघोळीला शॅम्पू आणि सांभाळायला माणसं असतात. आपला गावठी कुत्र राखण करते आपल्या घराची आणि भाकरी खाऊन येते अख्ख्या गावाची. इंग्रजी कुत्र आपल्याच घराच्या भाकरी खाते. चोर आला की गप्प बसते आणि मालक दिसलं की भुकते. गावठी कुत्र कोणी येऊ द्या, फाडल्याशिवाय माघार नाही. विठ्ठल रामभाऊवर धावलं महाराज कुत्र. कुत्र्याने पार धोतरच धरलं रामभाऊचं. रामभाऊ घाबरला
म्हटले तरी कुत्र काय ऐकणार नाही. मग रामभाऊ म्हटले मग काय करू, ते कुत्र ज्याचं आहे त्याला हाक मारा. कोणाचं आहे ते काय वाड्यातलं पाटलांचं. पाटील आतमध्ये बाजीवर बसून कांदे पोहे खात होते. रामभाऊने जोरात हाक मारली, पाटील, ओ पाटील, कुत्र बघा नरड फोडीला गरीबाचं. रामभाऊ बाजीवर बसून हाक मारतात, मोत्या यू, मोत्या यू. रामभाऊचा नरड फोडणारं कुत्र शेपूट हलवीत मालका जोडी उभं राहिलं. कुत्र जसं मालकाच्या ताब्यात असतं तसं तो काळ आणि इंद्रिय आमच्या संतांच्या ताब्यात असतो. म्हणून संतांना वीर म्हटले आहेत. वीर विठ्ठलाचे गाडे. संत वीर आहेत म्हणून संतांना काळ घाबरतो. कडी काळ पाया पडे. सारा जग त्या काळाला घाबरतो. तो काळ माझ्या संतांना घाबरतो. माझ्या समोर बसलेल्यांपैकी असं आहे का कोणी की ते मरणारच नाही. प्रत्येकाला मरायचं आहे. आपलं आयुष्य किती आहे हो, कलियुग चालू आहे. आपलं आयुष्य किती आहे, 100 वर्ष हो, तेवढं सुद्धा जगत नाही कोणी. 50-60 वर्षातच मोकळी व्हायला लागली. आता विठ्ठल प्रत्येकाला म्हणायचंय. आपल्यासारखी लोक मरणाला घाबरतात आणि साधू संत महापुरुषांना तो काळ घाबरतो. संत वाङ्मयात 4 प्रमुख शब्द येतात. वीर, झुंजार, बळी, गाडे. याचा अर्थ वेगवेगळा आहे. वीर इंद्रियावर ताबा, झुंजार काम क्रोधी विकार यांच्यावर ताबा, बळी ज्याच्या ताब्यात काळ आहे, गाडे ज्याने देवाला आपल्या हृदयात साठवितले आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे. उत्तर हा विराटचा पुत्र. जेव्हा कौरवांची सवारी झाली तेव्हा पोबालिश बायकांमध्ये बडबडला व म्हणाला, जर तुम्ही मला उत्तम स्वार्थी म्हणले असता तर मी ही लढाई जिंकली असती. त्याच बावतडा अर्जुन स्वार्थी मिळाला. उतरू वैराटींचा राजा पडता तुका निघालीशी झुंजा. उत्तर न देता उत्तर दिशेची पडाला. मोरोपंत मात्र अर्जुनाने प्रगट होऊन सर्वांना पडवून लावले. अर्जुन हा महावीर होता. काही धैर्य करतात पण शूर नसतात. काही लोक धैर्य डेअरिंग दाखवितात पण शूर नसल्यामुळे एसटी मध्ये मार खाऊन घरी जातात. काही शूर असतात पण आयत्या वेळी धीर खचला जातो. अर्जुन हा महावीर होता. वास्तविक विराटच्या घरी असताना 11 उक्षयिनी सैन्य एकट्या अर्जुनाने पळवून लावले. महावीर 11 उक्षयिनी तुका एके नागविले राणांगणा. तू स्वभाव कोंदळपणे झुंजविले तू ते. ज्या अर्जुनाने युद्धात शंकराचा प्रभाव केला, तुवा संग्रामी हरू जिंकला. निवांत कवंचांचा ठो फोडिला. पवाळा तुवा केला गंधर्वासिन्याने. अर्जुन हा महावीर होता. पण महाभारती युद्ध सुरू होणार तेवढ्यात अर्जुनाचा धीर खचला व थरथर कापू लागला. आयत्या वेळी नातलगांना पाहून धीर गेला. धीर येण्याकरिता मोह जाण्याकरिता श्रीकृष्ण 18 अध्याय गीता सांगावी लागली. मात्र काही जण शूरही असतात व त्यांच्याकडे धीरही असतो. उदाहरण हनुमंतराय कोटीतील आहेत. शूर आणि धीर. स्वामी काजी बडिया वीर. काही पाईक सैन्य या कोटीतील आहेत. पायकांनी सुख भोगिले अपार. हनुमंतराय एकटे लंकेत घुसले. रावणाच्या बागेचा विध्वस्त केला. अक्षय कुमारच मारले. लंका जाळली. रावणाची दाढी जाळून आले. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाडी. जाडी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका. म्हणून म्हणतो त्या भगवंताचं नामस्मरण करा. त्या भगवंताची कीर्ती श्रवण करा. त्या भगवंताचा जय घोष करा. तो कसा करावे महाराज अभंगाच्या तृतीय जनात सांगतात. करीती घोष जय जयकार. करीती घोष जय जयकार. करीती घोष जय जयकार. करीती घोष जय जयकार. करती
जडतील दोषांचे डोंगर. नाम मंगलात मंगल आहे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. नाम पवित्रात पवित्र आहे, नाम बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. नाम स्मरे नीलकंठ, निज मुखे निवाला. नाम कधी अपवित्र होत नाही, अपवित्राला पवित्र करण्याचे सामर्थ्य नामात आहे. नाम बऱ्याच बरे आहेत, नाम म्हणे तुझे उगेची बरवे, त्याहून बरे नाम तुझे. नाम खऱ्यात खरे आहे, सत्य साच खरे, श्री विठ्ठलाचे नाम बरे. नाम उत्तमात उत्तम आहे, अगळे सार उत्तम उत्तम. ब्रह्म कर्म नाम एक तुझे, उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम साराच सार आहे, नाम साराचे इसार, शरणांगत यम किंकर. नाम गोडात गोड आहे, जीवे गोड तीन अक्षरांचा रास, अमृत जास पिके पुढे. नाम मोठ्यात मोठे आहे, सगळ्यात मोठे आकाश आहे, पण नाम आकाशापेक्षा मोठे आहे. हागा नामाची एक जाचे, पाहता गगन हेचे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीचे झाड, गगनाहून वाढ नाम आहे. अवघेची अकार ग्रासीला कोळ, एकची निराळे घरचे नाम. नाम श्रेष्ठात श्रेष्ठ आहे, तुका म्हणे साहे श्रेष्ठाचार. नाम हाची सार विठोबाचे. नाम चांगल्यात चांगले आहे, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले. कपी कुळ उधरले, मुक्त झाले राक्षस. भगवंताच्या नावामुळे कपिकुळांचा उद्धार झाला आणि राक्षस सुद्धा मुक्त झाले. लग्न झाल्यावर नाव घ्यायची पद्धत असते बघा. खाली बसलेले महिला मंडळ, लग्न झाल्यावर बायको नवऱ्याचं एकचदा नाव घेते का? हो, काय काय नाव घेतात, खतरनाक एकदम. मी होते मळ्यात, चंद्र होता तळ्यात. मी होते मळ्यात, चंद्र होता तळ्यात. आमच्या रावाच्या नावाने मंगळसूत्र बांधते गळ्यात, मंगळसूत्र बांधते. ससा रे ससा, दिसतोस कसा, आमचे राव खातात पान आणि तुटतात पचा पचा. आज झालं आमचं लग्न, आज झालं आमचं लग्न. लग्नात आला बँडवाला, मी अश्विनीचे नाव घेतो, मी झुकेगा नाही साला. गाजरला इंग्रजीत म्हणतात कॅरट, गाजरला इंग्रजीत म्हणतात कॅरट. साहेबराव सोबत झाले माझे लव्ह मॅरेज, साहेबराव सोबत झाले माझे लव्ह मॅरेज. नाव घेते नाव, सासर हेच आता माझं गाव. साडीला लावला चाप, टिंब टिंब माझा बाप. दारात होती जाई, टिंब टिंब माझी आई. ताटात होता खाऊ, टिंब टिंब माझा भाऊ. हातात होती अंगठी, त्यावर चंद्राची खून. टिंब टिंब रावाचं नाव घेते, टिंब टिंब रावाची सून. अजून ऐकायचं आहे का? या मग भविष्यात माझ्या लग्नाला. विठ्ठला विठ्ठला. हॅलो विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताचं नाव हे सर्व साधनांमध्ये श्रेष्ठ आहे. राम नामाने दगड सुद्धा समुद्रावर तरली. मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारिले पाषाण, हे महिमान संतांचे. ना रामप्रभूंनी लंकेत जाण्याकरिता समुद्रावर सेतू बांधण्याचे ठरवले. नल्लील वानरांना ऋषींचे वरदान असल्यामुळे त्यांच्या हाताने पाण्यावर दगड तरत होते. पण यांना अभिमान झाला. थोडा तयार झालेला सेतू बुडाला. हनुमंतांनी सांगितले, एका दगडावर रा लिवा, दुसऱ्यावर म लिवा, दगड तरतील. रामनामाने दगड तरायला लागली. अर्धा सेतू तयार झाला. लंकेत वाऱ्यासारखी बातमी पसरली. राक्षसांना समजले, रामाच्या ताब्यात दगड आहे. दगडांचा वर्षाव जर लंकेवर झाला तर राम लंका सहज जिंकतील व राक्षसांचा नायनाट करतील. सर्वत्र घबराट पसरली. सर्व सैन्याचा धीर कसला. ही बातमी रावणाच्या कानावर गेली. रावणाने विचार केला,
सैन्याचा धीर खचला तरी युद्धात पराभव अटळ आहे. रावणाने समुद्रकाठी सर्व सैन्याची सभा घेतली. रावण म्हणाला, सागरावर दगड तारण्याची शक्ती माझ्याकडे सुद्धा आहे. दगड आणा. 10 राक्षसांनी एक मोठा दगड आणला, रावणाकडे दिला. रावणाने तो दगड उचलला आणि तोंडासमोर घेऊन काहीतरी फुटल्यासारखे केले आणि सर्वांच्या समोर दगड पाण्यात सागरावर सोडला. दगड तरायला लागले. सर्व राक्षस खुश झाले. रावण म्हणाला, काही शंका असेल तर 50 राक्षस त्यावर जाऊन बसा. 50 राक्षस त्यावर बसले. दगड बुडला नाही. राक्षसांनी रावणाचा जय जयकार केला, मिरवणूक काढली. रावण म्हणाला, अरे आपण राक्षस आहोत, ते मानव माकडे आम्हाला काय करतील. सर्व आपापल्या घरी गेले. रावण शयनगृहात शिरला. मंदोदरी म्हणाली, आज वेगळी बातमी कानावर आली. आपण दगड टाकला, तो सागरावर तरत आहे. रावण म्हणाला, शंका असेल तर सकाळी पाहुणे. मंदोदरी म्हणाली, राम नामाने दगड तरतील हे मी म्हणते, पण आपण सागरावर दगड टाकला तो पाहून मोठे आश्चर्य वाटते. रावण म्हणाला, मला सभेत त्रास होतोय, गप्प झोपू दे. मंदोदरी म्हणाली, जोपर्यंत तुम्ही गृह्य सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला झोपू देणार नाही. बाल हट्ट, स्त्री हट्ट, योगी हट्ट याप्रमाणे रावण म्हणाला, फक्त तुलाच सांगतो, कोणास करता कामा नाही. राक्षसांचे धैर्य जागृत करण्याकरिता मी थोडे राजकारण केले व राक्षसांना दगड आणण्यास सांगितला व दगडावर शपथ घातली, बुडलास तर राम नामाची शपथ आहे. दगड तरला ही माझी शक्ती नाही, ही राम नामाची शक्ती आहे. जेवढी रामात शक्ती नाही तेवढी राम नामात आहे. आमचे संतांचे अभंग कसे आहे, माझे संतांचे अभंग बाणासारखे तीक्ष्ण आहे. कसे आहे ते महाराज अभंगाच्या 3 चरणात सांगतात. दया क्षमा शांती, दया क्षमा शांती, क्षमा शांती, दया 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 दया क्षमा शांती, 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 दया क्षमा शांती. बाळ
तरी ते फिरून कोणाला काही बोलले नाही. माझ्या संतांचे अभंग बाणासारखे तीक्ष्ण आहेत. आपल्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती या 3 गोष्टी कशा असाव्यात हे माझ्या संतांकडून शिकावे. माझे संत देवावर विश्वास ठेवायचे, कारण त्यांना देवाशिवाय कोणावरही विश्वास नव्हता. आता मला सांगा, देव म्हणजे काय? आता तुम्ही म्हणाल, ज्या दगडाला शेंदूर दिसेल तो देव. हो एका. आता देव म्हणजे काय? शास्त्रात देवाचे अनेक प्रकार सांगितले आहेत, पण मला त्यातले काही महत्त्वाचे वाटतात. ते कोणते? ऐका. ज्याच्याकडे दिव्यता आहे तो देव. जो सर्वांना देतो तो देव. दिवा हा सर्वांना प्रकाशित करतो म्हणजे तो देव. आता बघा, आपल्या हिंदू धर्मात 33 कोटी देव मानले जातात. 33 कोटी संख्याच नाही, 33 प्रकारचे देव आहेत. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, 2 अश्विनी कुमार, या सगळ्यांची बेरीज 33 होते. माझे ज्ञानोबा नाही म्हणतात, हे रुद्रादी त्यांचे मेळावे, वसुहन साह्य गावे, अश्विनी देव विश्वदेव, विभव वायू हे जी. आता शास्त्रात देवाचे अनेक प्रकार सांगितले आहेत. ते कोणते? ऐका. अधिष्ठातू, मृत्यू, नैमित्तिक आणि नित्य. पहिल्या अधिष्ठातू. अधिष्ठातू देव म्हणजे ग्रामदेवता, गृहदेवता व वास्तुदेवता. जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत देव. गाव मोडलं की देव संपला. जोपर्यंत घर आहे तोपर्यंत गृहदेवता अथवा वास्तुदेवता. घर मोडले की देवाचे अस्तित्व संपले. दुसरा मृत्यू. येथे पुण्य करून स्वर्गी गेले, दिव्य भोग भोगले, परत मृत्यूलोकी माघारी आले. याला मृत्यूदेव म्हणतात. माझ्या ज्ञानोबांच्या भाषेत मग पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यूलोके. तिसरा नैमित्तिक. इंद्रपणापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व मुदतीचे म्हणजे काही काळाकरिता नेमलेले देव, ते म्हणजे नैमित्तिक देव. जसे आपले सरपंच, आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्री, पंतप्रधान. मुदत संपली की निवडणुका. मात्र यांचे आयुष्य फार मोठे आहे. सर्वात ब्रह्मदेवाचे आयुष्य मोठे आहे. 2 परार्ध 1 च्या पुढे 17 शून्य थोड्यात. 1 दशक, शतक, सहस्र, दशहस्र, कोटी, 10 कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्य, शंकू, जलादी, अंत्य, मध्य, परदात सर्वात मोठी संख्या ती म्हणजे नित्यदेव, ज्यांना शंकराचार्य देव पंचायतन म्हणतात. सूर्य, गणेश, शंकर, विष्णू यांना जन्म मरण नाही, म्हणून हे कायमचे नित्यदेव आहेत. विठ्ठल विठ्ठल संतांकडे दया, क्षमा आणि शांती आहे आणि बाणरूपी अभंग त्यांच्या हाती असल्या कारणाने ते काळावरही सत्ता गाजवतात. दया, क्षमा, शांती, बाणभंग हे हाती. यातला एकही गुण आपल्याकडे नाही. अहो महाराज, दया तर आपल्याकडे औषधालाही नाही. उन्हाळ्यात घराच्या छतावर पाणी ठेवायचे आणि दर रविवारी कोंबड्या शिजवून खायचे. महाराज, याला दया म्हणतात का? अरे, दया तिचे नाव भूताचे पालन आणि कनिजन कंटकाचे. भूत मात्रवर दया करता आली पाहिजे. हे गुण संतांकडे होते, म्हणून संत जगाचे माता पिता आहेत. दुसरा क्षमा. आपल्याकडे क्षमा हा गुण देखील नाही. एखाद्याने नुसतं पाहिलं तरी त्याच्यावर धावून जातो आपण. एकमेकाला क्षमा करायचे शिका, तुमचे जीवन आनंदी होईल. हो, संतांना किती त्रास दिला लोकांनी, तरी संतांनी सर्वांना क्षमा केली. गाढवावरून दिल्ली काढली तुकोबारायांची. उकळतं गरम पाणी टाकलं, गाता इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या
तरी हसत हसत सर्व जगाला क्षमा केलं तुकोबारायांनी. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पंढरीश परमात्मा पांडुरंगाचं भजन करू. हाताने टाळी मुखाने नामस्मरण घ्या. या हाताने काही वाईट घडण्यापेक्षा भगवंताचं नाव घ्या. करा, सर्वांनी हात वर करा. जोपर्यंत तुम्ही हात वर करणार नाही तोपर्यंत मी भजन घेणार नाही. विठोबा शांती आहे आणि आमच्या हातात अक्षररूपी पान असल्यामुळे तो काळही आमच्या पाया पडतो. म्हणून तर आम्ही विठ्ठलाचे वीर आहोत. आमच्यासारखा बळी ह्या भूमंडळावर दुसरं कोणी नाही. हेच तुकोबाराय अभंगाच्या शेवटचे तुका म्हणे बारी, 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 तुका म्हणे
जगती दोषाचे डोंगर जगती दोषाचे डोंगर करती घोष देणे कान करती घोष देणे कान करती दोषा तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. या भूमीत माझ्या शिव छत्रपती सारखं बळीवंत राजा दुसरं होणे नाही. 9 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार संध्याकाळी 6:35 शिवनेरीवर राजाचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय वर किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय वर किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय वर किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं
नाव गाजे याच दगडावर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर जैसे साठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरताच्या राजावर प्राणपणाने लढले मावळे राजावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवानेच्या दिसल्यावर भगवानेच्या दिसल्यावर भगवानेच्या दिसल्यावर जात प्रार्थना धर्म मानितो जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्यावा माझ्या रायवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या दगडावर शाहिस्त खानाचा आधार बाजूला सारून हिंदवी स्वराज्य 6 जून 1674 रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर स्थापन केले. 6 जून 1674 हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर स्थापन केले. माझ्या